नमस्कार. विचार करा, आंतरराष्ट्रीय हेरगिरी, एक रहस्यमय मृत्यू आणि एक मोठा कट जो फसला, हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असू शकतं का? चला तर मग या आरोपांच्या जाळ्यात नक्की काय दडलंय ते समजून घेऊया. या सगळ्याची सुरुवात आहे ना, ती कुठल्या मोठ्या राजकीय घोषणेनं वगैरे नाही होत. नाही, याची सुरुवात होते ढाक्यामधल्या एका हॉटेलच्या रूममध्ये घडलेल्या एका गूढ घटनेनं. तारीख होती 31 ऑगस्ट 2025. ठिकाण ढाका. एका हॉटेलमध्ये एका अमेरिकन नागरिकाचा मृतदेह सापडतो. आता पहिल्यांदा ऐकल्यावर ही एक सामान्य घटना वाटू शकते, बरोबर? पण ह्याच एका घटनेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात अक्षरशः वादळ येणार होतो. साहजिकच पोलिसांचा तपास सुरू झाला, पण तो एकाच प्रश्नाभोवती फिरत होता की हा टेरेन्स आर्वेल जॅक्सन नक्की होता तरी कोण? कारण त्याची जी ओळख समोर येत होती त्यामागे एक भलतंच मोठं रहस्य दडलेलं होतं. आता बघा, जॅक्सनची जी काही ऑफिशियल कागदपत्र होती ती एक वेगळीच कहाणी सांगत होती. पण तपास जसा पुढे जाऊ लागला तसतसा एक धक्कादायक गोष्ट समोर यायला लागली. तो जो वरवर दिसत होता तो तसा अजिबात नव्हता. म्हणजे कागदोपत्री पाहिलं तर जॅक्सन हा फक्त एक साधासुधा बिझनेसमॅन होता, पण जे पुरावे हाती लागत होते ते काहीतरी वेगळंच सांगत होते. त्यानुसार तो कोणी व्यापारी वगैरे नव्हता, तर थेट अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसचा एक मोठा अधिकारी होता. विचार करा, दोन किती वेगवेगळ्या ओळखी. त्याच्या या बिझनेसमॅन असण्याच्या स्टोरीवर विश्वास ठेवणं खूप कठीण होतं. कारण त्याचे आर्मीच्या युनिफॉर्ममधले फोटो सापडले, काही सिक्रेट डॉक्युमेंट्स मिळाले आणि तो बांगलादेशी सैन्याला ट्रेनिंग देत असल्याचेही पुरावे समोर आले. या सगळ्यामुळे त्याच्यावरचा संशय आणखीनच वाढला. आणि गंमत म्हणजे जॅक्सनचा मृत्यू हे काही एक वेगळं प्रकरण नव्हतं. नाही, त्याचे धागेदोरे थेट चीनमध्ये होणाऱ्या एका मोठ्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सपर्यंत पोहोचले होते. आणि फक्त कॉन्फरन्सच नाही, तर तिथे रचल्या जाणाऱ्या एका मोठ्या कटाशी ते जोडलेले होते. ही 31 ऑगस्टची तारीख खूपच महत्त्वाची आहे. कारण बघा, एकाच दिवशी काय काय घडतंय. चीनमध्ये भारताच्या पंतप्रधानांविरोधात एक कट रचला जातोय. रशियन इंटेलिजन्सला याची कुणकुण लागते आणि ते भारताला सावध करतात. तो कट फसवला जातो. आणि अगदी त्याच दिवशी हजारो किलोमीटर लांब बांगलादेशात जॅक्सनची डेड बॉडी सापडते. आता हा फक्त एक योगायोग असू शकतो का? आता ह्या सगळ्यामागे कोण होतं? तर एक खळबळजनक दावा असा केला जातो की या संपूर्ण कटामागे होती अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA. आणि त्यांचा उद्देश काय होता? तर भारतात सत्तापालट घडवून आणणं. आणि मग भारतात सुखरूप परत आल्यावर पंतप्रधान मोदींनी एक वाक्य म्हटलं होतं जे खूप सूचक मानलं जातं. ते म्हणाले, आया हूं इसकी ताली बजा रहे हो. म्हणजे मी परत आलोय म्हणून टाळ्या वाजवताय का? देव योर सजन, कल रात ही मैं जापान और चीन की यात्रा करके वापस लौटा हूं. आप गया था इसकी ताली बजा रहे हो, आया हूं इसकी ताली बजा रहे हो. हा फक्त एक साधा प्रश्न नव्हता. असं म्हणतात की एका मोठ्या संकटातून वाचल्याचा हा एक छुपा इशारा होता. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. हे जे हेरगिरीचं जाळं आहे ते आणखीन पसरणार होतं. कारण या कथेत आता अजून एका व्यक्तीची एंट्री होणार होती, ज्यामुळे हे सगळं प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं होणार होतं. जॅक्सनच्या मृत्यूचा तपास तर सुरूच होता आणि तेवढ्यात ढाक्यामध्येच आणखी एक डेड बॉडी सापडते. आणि या दुसऱ्या मृत्यूमुळे या संपूर्ण प्रकरणाला एक एकदम नवीन आणि खरं सांगायचं तर धोकादायक वळण मिळतं. आणि हा दुसरा मृतदेह कोणाचा होता माहितीये? तो होता पाकिस्तानची गुप्तचर संस्था म्हणजेच ISIचा एका एजंटचा. म्हणजे आता या खेळात अमेरिका तर होतीच, पण आता पाकिस्तानचंही नाव समोर आलं होतं. म्हणजे बघा, एक अमेरिकन स्पेशल फोर्सेसचा ऑफिसर आणि एक पाकिस्तानी ISIचा एजंट, दोघांचा मृत्यू होतो ढाकामध्ये. आणि दोघांनाही अनोळखी बंदूकधाऱ्यांनी मारलं असं सांगितलं जातं. या दोन मृत्यूंमधला हा जो कॉमन धागा आहे ना, तो ह्या प्रकरणाचं गूढ आणखीनच वाढवतो. तर या सगळ्या घटना
एक एक करून समोर आल्यानंतर आणि हे सगळे धागेदोरे एकमेकांना जोडल्यावर शेवटी एकच आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शिल्लक राहतो. सगळ्या आरोपांच्या मुळाशी शेवटी एकच प्रश्न आहे की परदेशी शक्तींना भारताच्या पंतप्रधानांना पदावरून दूर करण्यात एवढा इंटरेस्ट का असावा? आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित या आरोपांइतकंच गुंतागुंतीचं आहे.